नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण आले पिकाला आता एनरिच किट सोडायचे रिकमेंडेशन केलेलं आहे। एनरिच किट सोडू शकता किंवा दुसरं कोणतंही किट तुम्ही ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जीवाणू असतात ते किट किंवा स्पेशल जर सेपरेट जीवाणू सोडले तरी चालू शकतात। फक्त हे कशासाठी आपण किट सोडायचं रिकमेंडेशन म्हणतोय की सर्व प्रकारचे जीवाणू शेतकऱ्यांना एका वेळी सोडता येतील याच्यासाठी। नाहीतर काय होतं, 2 जीवाणू आणले, 2 मिळाले नाहीत, एकच मिळाले, अवेलेबल नाहीत झाले, याच्यासाठी हे बरं पडतं। म्हणून आपण एनरिच किट सोडायचं रिकमेंडेशन करतो। बाकी कंपन्यांचे किट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्यापैकी कोणत्याही चांगल्या कंपनीचं किट शेतकरी मित्रांनी ड्रिपद्वारे आत्ता आल्याला दिलेलं अधिक परिणामकारक दिसून येतं। त्याचे रिझल्ट आत्ता या वातावरणामध्ये जीवाणूंची उत्पत्ती चांगली होत असल्यामुळे रिझल्टही चांगले येतात। तर हे जे एनरिच किट येतं याच्यामध्ये आत्ता अवेलेबल आहे ट्रायकोडर्मा येतो, सुडोमोनास येतो, बॅसिलस सबस्टिलस येतं, त्यासोबतच बिवेरिया, मेटरिझम ह्या जवळपास 7 प्रकारचे जीवाणू या किटमध्ये येतात। हे किट एकरी 500 ml म्हणजे प्रत्येक बॉटल 500 ml ची येते। अर्धा एकर क्षेत्र असेल, 15 गुंठ क्षेत्र असेल तर 250 ml ची बॉटल येते। ड्रिपद्वारे शेतकरी मित्रांनी याला सोडायचं आहे। 500 ml चं किट 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ड्रिपद्वारे आपण सोडू शकता। याची पूर्ण ड्रिपद्वारे सोडायची प्रोसिजर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कसं सोडायचं याची माहिती घेऊया। धन्यवाद।